करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण कितीही खरं वागण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपल्या आयुष्याची माती होत असते. कारण या दुनियेमध्ये आपण जन्माला आलो, सत्य तर बोलायचंच आहे, सत्याच्या मार्गावर चालायचं सुद्धा आहे, परंतु अहंकार नसावा. अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते. आपल्याजवळ कितीही काही असलं तरी सुद्धा आपल्यामध्ये इगो नसावा, गर्वपणा नसावा. कारण शेवटी आपण काहीही घेऊन जाणार नाही. कारण काही काळ जरी गेला की बघा प्रत्यक्षपणे ते दिवस आपल्याला आठवायला लागतात. आपण कसे होतो, काय होतो आणि आता कसे आहोत. पूर्वीचा काळ आपल्याला आठवायचा आहे. खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा बघा आपण एकमेकांकडून खायला घ्यायचो, खायला मागायचो. आता थोडे पैसे आले तर आपण अहंकार, गर्व बघा प्रत्यक्षपणे बाळगून आहोत. मग जास्त खरं वागू नका आणि आयुष्याची माती करूच नाही. आपण विचार करतो माझ्याजवळ सर्व काही आहे आणि त्या व्यक्तीजवळ काहीही नाही आहे, आणि आपण जर गर्वाने बघा ITत जर त्या व्यक्तीजवळ गेलो ते शेवटी दिवस बदलतात हो, बरोबर की नाही. कारण पराक्रम आणि मातृत्व ह्या दोन गोष्टी आहेत. परंतु आपल्याला संकटाच्या वेळी संकट आणि मायेच्या वेळी माया आपल्याला प्रत्यक्षपणे दाखवावी लागते. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. आता खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा, एखादी गोष्ट जर आपल्या हातून घडली असेल आणि ती गोष्ट जर वाईट असेल तर आपण ती लपवत असतो, एवढं मात्र निश्चित, बरोबर आहे. आणि खरं दाखवण्याचा प्रयत्न आपण केव्हा करत असतो, ज्यावेळी जी गोष्ट लोकांकडून होत नाही आणि ती गोष्ट जर आपल्याकडून झाली असेल तर आपण ती उघडपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण लोकांच्या पुढे गेलेलो आहोत असं आपण लोकांना भासवत असतो. परंतु वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते, काय खरं आणि काय खोटं. बघा भाग तर उत्तमाचा दिलेला आहे. काही माणसांना सवय असते हातात आलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. आता कोळशाच्या खाणीमध्येच हिरा सापडत असतो, परंतु आपण त्या हिऱ्याकडे लक्ष न देता कोळशामध्ये परत काय करत असतो, त्यामध्ये जात असतो. आता जसं पाहायला गेलो, स्पर्धा असते, स्पर्धा परीक्षा असते बघा. हजारो लाखो विद्यार्थिनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. त्यात ते सर्वच उत्तीर्ण होतात का, सर्वांचे नंबर लागतात का, नाही हो. बघा किती जरी प्रयत्न केले तरी एक पहिल्या नंबरला एकच विद्यार्थिनी येणार आहे, कारण टॉप आहे म्हणून ना, बरोबर की नाही, टॉप क्लास. कितीतरी प्रयत्न करतात परंतु सर्वजण अपयशी आणि सर्वजण
यशस्वी होत नाही. अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्ट जास्त आनंद देत असते. आता विचार करा, जी गोष्ट आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा जर आपण आनंद घेतला नक्कीच ना, परंतु आपण विचार काय करतो बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण फक्त विचार करतो जी वस्तू आहे त्या गोष्टीमध्ये मला आनंद प्राप्त होत आहे का, आणि असून नसल्यासारखे आपण वागत असतो. कारण आता उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी देत नाही. अहो प्रत्यक्षपणे आपण एखादी वस्तू एखाद्या दुकानातून ज्यावेळी आपण खरेदी करत असतो त्यावेळी त्या वस्तूचं आपण बिल मागवत असतो, बरोबर की नाही, पावती द्या म्हणून, आणि गॅरंटी वॉरंटी काय असेल ती मागत असतो. अहो आता मनुष्याचीच गॅरंटी राहिली नाही तर वस्तूची आपण काय घेणार हो. माणूस आत्ता जे बोलत आहे ते संध्याकाळी बघा आल्यावर बदलतोय. मग आता गॅरंटी कोणाकडे, विश्वास कोणावर ठेवायचा. ती तर वस्तू आहे, घरी आणल्यावर बंद होईल, बरोबर की नाही. ती निर्जीव आहे परंतु आपण सजीव आहोत. कधी कधी माणसाला त्याचा खरेपणा महागात पडत असतो. बघा कसा भाग उत्तमाचा हा भाग दिलेला आहे. कारण आपण कधी खरं बोलणार, लोक आपल्याला प्रत्यक्षपणे खरं भाग पाडतात, परंतु ज्यावेळी आपण खरं बोलायला जातो ना ते खरं पण प्रत्यक्षपणे आपल्या अंगाशी येत असतं. मग आपण विचार करतो अरे खरं बोललं तरी तेच आहे आणि खोटं बोललं तरी, प्रत्यक्षपणे पाहायला जर गेलो म्हणजे विचार करा आयुष्याची माती केव्हा आहे. आयुष्यभर दोनच गोष्टी आपण लपवत असतो. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला होणारा त्रास. का असं होतं, इच्छा का आपण लपवत असतो आणि त्रास सुद्धा आपण लपवत असतो. लोकांना आपण दाखवत नाही. आपल्याला इच्छा असते, आपल्याला एखादी वस्तू हवी असेल, जर ती मिळाली नाही तर त्या गोष्टीसाठी बघा आपण रात्रंदिवस मेहनत घेत असतो आणि ज्यावेळी ती वस्तू आपल्याला मिळते त्यावेळी आपण शांत बसतो. परंतु त्यासाठी आपल्या देहावर, त्यासाठी आपल्या शरीरावर किती त्रास होत असतो. पहावे आपणासी आपण. म्हणून समर्थ उत्तमाचा प्रत्यक्षपणे भाग का आपल्यासाठी देत आहेत. परमेश्वर नाही म्हणत की प्रत्यक्ष तुझी जी मागणी आहे त्याचा नक्कीच पुरवठा होईल, पण प्रत्यक्षात आपण माणुसकी या नात्याने माणसासारखं आपण वागलं पाहिजे, नियतीने वागलं पाहिजे. पण आपण तसं वागत नाही. आपल्याला मिळालं की आपण बाजूला सरतो, परंतु ज्या ज्या लोकांनी आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत. कारण वाद घालून शब्दांना धार देण्यापेक्षा काळजीचा संवाद साधून कोणाचा तरी आधार बना. आपण जेव्हा खड्ड्यात पडलो होतो, जेव्हा कमी पडलो होतो, त्यावेळी कोणती व्यक्ती आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्यासाठी धावून आली, त्या व्यक्तीचे आभार आपण मानलं पाहिजे. परंतु आपल्या आयुष्याची माती होता कामा नये. पहिलं प्रेम मिळालं नाही म्हणून दुसरं करायचं आणि ते फसलं की परत तिसरं करायचं, नंतर परत नवीन व्यक्तीवर प्रेम, याला प्रेम नाही म्हणतो. आता आपल्या जीवनामध्ये अनेक मित्र येत असतात, मित्रमैत्रिणी येत असतात. आपण एखाद्या मित्रांवर बघा जीवापाड प्रेम करत असतो, परंतु तो
ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपली गरज असते, आपल्याला जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो येत नाही, मग आपण मित्रत्वाचं नातं सोडून देतो, दुसरा मित्र पकडतो, कारण तो आपल्याला खायला देतो म्हणून आपण त्याची संगत धरत असतो. असं नाही ना. प्रेम खाण्यासाठी किंवा बघा प्रत्यक्षपणे 1-2 दिवसासाठी नसावं, तर ते आयुष्यभरासाठी प्रत्यक्षपणे जीवापाड प्रेम जपलं पाहिजे. पण आपण जरी खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्यालाच खोटं ठरवलं जातं. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे ओळखायचं आहे, त्याची खरी ओळख आपल्याला प्रत्यक्षपणे ओळखता आली पाहिजे. म्हणजे काय? समर्थ म्हणाले, ज्यांच्या आयुष्यात आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं काहीच फरक पडत नाही, अशा लोकांसाठी आपण आपल्या आयुष्याची माती करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. आता समोरून व्यक्ती आलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या असण्यानं काय आणि नसण्यानं काय काहीच फरक पडत नाही. मग आपल्या आयुष्यामधलं जेवढे काही संकट होती, प्रसंग आले होते, ते जर त्यांच्यासमोर शेअर केले, त्यांच्या जीवनावर काही फरक पडला का? नाही आहे. मग सांगून उपयोग झाला का? अजिबात नाही आहे. मग शेवटी आपण आपल्या आयुष्याची माती केली की नाही? म्हणजे समर्थ उत्तमाचा आपल्याला भाग देत आहेत, परंतु तो आपण स्वीकारत नाही. कारण लोकांना तुमच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नसतं. लोक फक्त ते पाहत असतात आणि त्यातून आनंद घेत असतात. आपल्याला वाटतं की आपल्या दुःखामध्ये सामील झालेला आहे, पण तिथे सुद्धा थट्टा मस्करी आणि शेवटीने मारत असतात. प्रत्येक मनुष्य वाईट नसतो, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु ज्यावेळी आयुष्यात एक अयोग्य व्यक्ती खूप काही योग्य शिकवून जाते, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती येते जी आपल्याला वाटत असते अरे ही वाईट व्यक्ती आहे, परंतु लाख मोलाचा संदेश देऊन जात असते. कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते. आपण ज्याला वेडा समजायचो त्याने सुंदर असं विश्लेषण करून आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला प्रत्यक्षपणे सांगितला की नाही? म्हणून ज्या ज्या व्यक्तीकडे आपण गेलो तिथे आपण खरं बोललो, शेवटी आपल्यालाच खोट्यात पाडलं आणि शेवटी आयुष्याची माती झाली. परंतु ज्या व्यक्तीला आपण खोटं मानत होतो, वेड्यात काढत होतो, परंतु तीच व्यक्ती, त्याच व्यक्तीने आयुष्य कसं जगायचं, आयुष्याचा खरा मोलाचा मंत्र, मोलाचा अर्थ आपल्याला दाखवून दिला. म्हणून प्रत्येकाचे दिवस हे बदलत असतात हो. म्हणून आपल्या आयुष्याची आपण स्वतःहून आपल्याच हाताने माती होईल याप्रमाणे वागता कामा नये. म्हणून वागायचं असेल तर प्रत्यक्षपणे ज्या भगवंतानी आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना, तो सुद्धा बघा प्रत्यक्षपणे नरदेह मातीचा देह आहे, परंतु त्या भगवंताला सुद्धा नमस्कार आहे, बरोबर की नाही? म्हणून जेने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. जय जय रघुवीर समर्थ.